यानंतर पार्लरमध्ये जाऊन महागडं मॅनिक्युअर पेडिक्युअर करण्याची तुम्हाला अजिबात गरज पडणार नाही। जर तुमच्याही चेहऱ्यावर, मानेवर, हातापायांवर असा काळपटपणाचा थर जमा झाला असेल, तो दिवसेंदिवस कमी होण्याच्या ऐवजी भरपूरच वाढत जातो आणि बाहेर आपण गेलो तर ते दिसायला सुद्धा खूप विचित्र दिसतं, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे। तुमच्या मानेबरोबर, हातापायांबरोबर तुमचा चेहरासुद्धा स्वच्छ आणि चमकदार होणार आहे, घरातल्याच फक्त 2 ते 3 गोष्टी वापरून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सगळ्यात पहिली वस्तू लागणार आहे ती म्हणजे शॅम्पू। कुठलाही शॅम्पू तुम्ही इथे वापरू शकता, पण त्या अगोदर किचनमधल्याच अजून 2 ते 3 गोष्टी आपल्याला लागणार आहेत। आता इथं वाटीमध्ये आपल्याला घ्यायची आहे साखर। आता ही साखर प्रत्येकाच्या घरामध्ये अगदी सहज अवेलेबल असते आणि दररोज तिचा आपण वापर करत असतो, पण या साखरेचा वापर करून आपण आपल्या हातापायाची त्वचा, चेहरा स्वच्छ आणि चमकदार बनवू शकतो। खरं तर साखर खूप चांगल्या पद्धतीनं स्क्रबिंगचं काम करते आणि म्हणूनच आपण इथं घेतलेले आहे 1 चमचा इतकी साखर। आता ही साखर ना थोडीशी जाड आहे, तुम्ही इथं बघू शकता। इतकी जाडसुद्धा साखर आपल्याला वापरायची नाही, कारण तुम्ही जर चेहऱ्यावरती ही जर साखर अशा पद्धतीनं वापरली तर चेहऱ्याची स्किन खूप नाजूक आणि सेन्सिटिव्ह असते। त्यासाठी आपल्याला इथं लागणार आहे खलबत्ता। आता या खलबत्त्यामध्ये ना आपल्याला साखर जी आहे ती थोडीशी बारीक अशी पावडर करून कुटून घ्यायची आहे। एकदमसुद्धा बारीक पावडर आपल्याला करायची नाही, जेणेकरून आपल्या हातापायांवरचा, चेहऱ्यावरचा काळपटपणाचा थर कमी होण्यासाठी छान स्क्रबिंग व्हावं म्हणून आपल्याला साखर जी आहे ती थोडीशी अशी रवाळ पद्धतीनं कुटून घ्यायची आहे। आता इथं तुम्हाला दिसत असेल साखर जी आहे ती मी थोडीशी बारीक पूड करून घेतलेली आहे। तुम्ही ही मिक्सरवर सुद्धा बारीक करू शकता, फक्त ती भरपूर जास्त बारीक करू नका, एवढीच गोष्ट फक्त लक्षात ठेवा। अशा पद्धतीनं साखर जी आहे ती मी 1 चमचा इतकी साखर छान अशी बारीक करून घेतलेली आहे। आता त्यानंतर आपल्याला अजून एक वाटी इथं लागणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला ही सगळी पुढची प्रोसेस करायची आहे। इथं कुठलंही भांडं तुम्ही घेऊ शकता। आता याच वाटीमध्ये आपण ही बारीक करून घेतलेली जी साखर आहे ती आपल्याला टाकायची आहे। साधारणतः 1 ते 1.5 चमचा किंवा सगळी साखर तुम्ही इथं टाकली तरी सुद्धा चालेल। आता हा उपाय आहे तुम्हाला फ्रेश बनवायचा आहे आणि फ्रेश तुमच्या हातापायांवर, चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे। आता इथं साखरेमध्ये दुसरी गोष्ट आपल्याला ॲड करायची आहे ती म्हणजे खोबरेल तेल। आता खोबरेल तेलसुद्धा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अगदी सहज अवेलेबल असतं। आपल्या केसांसाठी ते जितकं फायदेशीर आहे ना, तेवढंच आपल्या स्किनसाठी सुद्धा फायदेशीर आहे। त्वचा चमकदार, मऊ, मुलायम राहण्यासाठी आपल्याला इथं खोबरेल तेल ॲड करायचं आहे। आता साधारणतः 1 ते 1.5 चमचा इतकं खोबरेल तेल जे आहे आपल्याला साखरेमध्ये ॲड करायचं आहे। आता हे तेल जे आहे हे आपल्या त्वचेवरचा जो काळपटपणाचा थर असेल, वर्षानुवर्ष जमा झालेली जुनी घाण असेल, ही मऊ करून ती हातापायांवरून घालवण्यासाठी या साखरेचा भरपूर फायदा होतो आणि त्यासाठी आपण इथं वापरलेलं आहे खोबरेल तेल। आता या 2 गोष्टी आपल्याला छान अशा एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत। आता तुम्हाला इथं दिसेल जितकं तुम्ही हे मिक्स कराल, एकत्र एकजीव करून घ्याल ना, तितकी साखर जी आहे ती खोबरेल तेलामध्ये विरघळण्याची प्रोसेस सुरू होईल। आता हे आपल्याला थोडंसं बाजूला ठेवायचं आहे। आता यानंतर ना अजून एक गोष्ट मला इथे ॲड करायची आहे ती म्हणजे व्हिटॅमिन ईची कॅप्सूल। आता व्हिटॅमिन ईची कॅप्सूलसुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण चेहऱ्यामध्ये एक नैसर्गिक चमक येण्यासाठी, चेहरा आपला नॅचरली ग्लोईंग, फ्रेश, तुकतुकीत दिसण्यासाठी इथं व्हिटॅमिन ईची कॅप्सूल मी वापरत आहे। याच्याऐवजी जर तुम्ही बदाम तेल तुमच्याकडे असेल ते वापरू शकता किंवा ग्लिसरीन वापरलं तरीसुद्धा चालेल। आता एक व्हिटॅमिन ईची कॅप्सूल जी आहे ते मला याच मिश्रणामध्ये टाकायचे आहे, साखरेमध्येच, जेणेकरून आपलं खोबरेल तेल, त्याच्यानंतर साखर आणि व्हिटॅमिन ईची कॅप्सूल या 3ही गोष्टी आपल्याला छान अशा मिक्स करायच्या आहेत। आता यानंतर आपल्याला इथं टाकायचा आहे शॅम्पू। आता कुठलाही शॅम्पू तुम्ही इथे वापरू शकता, पण जर तुम्हाला ही रेमेडी चेहऱ्याला सुद्धा लावायची असेल तर तुम्ही शॅम्पूच्या ऐवजी फक्त कुठलाही फेस वॉश किंवा बॉडी वॉश तुम्ही वापरतात तो इथं तुम्हाला ॲड करायचा आहे, किंवा तुम्ही शॅम्पूसुद्धा वापरू शकता। बॉडी वॉश, फेस वॉश किंवा शॅम्पू अशा पद्धतीनं तुम्ही कुठलीही गोष्ट इथं या स्टेपमध्ये ॲड करायची आहे। तर मी इथं जो माझा सिंपल फेस वॉश आहे तो इथं ॲड करणार आहे। तर 1 ते 1.5 चमचा इतका फेस वॉश जो आहे तो मी इथं ॲड करणार आहे। जर तुम्ही याच्यामध्ये फेस वॉश ॲड केला किंवा बॉडी वॉश ॲड केला तर तुम्ही तुमच्या चेहऱ्याबरोबर हातापायांवर, मानेवर, ढोपराकोपरांवर सुद्धा लावू शकता। आणि जर तुम्ही इथं शॅम्पू ॲड केला तर शक्यतो चेहऱ्याची स्किन भरपूर जास्त सेन्सिटिव्ह असते, त्यामुळे तुम्ही तो चेहऱ्यावरती न लावता तुमच्या मानेवर, हातापायांवर, ढोपराकोपरांवर, अंडरआर्म्सवर सुद्धा लावू शकता, जेणेकरून तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील। आता त्यानंतर आपल्याला इथं लागणार आहे थोडंसं ॲलोवेरा जेल। आता ॲलोवेरा जेल म्हणजे वाढत्या वयानुसार आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स, रिंकल्स यायला लागतात, चेहऱ्यावर सुरकुत्या, फाईन लाईन्स दिसायला लागतात, वयाच्या अगोदरच चेहरा निस्तेज, डल आणि ड्राय दिसायला लागतो।
तर या सगळ्या गोष्टी होऊ नयेत यासाठी आपल्याला इथं अर्धा चमचा इतकं ॲलोवेरा जेलसुद्धा ॲड करायचं आहे, जे आपली स्किन छान हायड्रेट ठेवतं, मॉइश्चराईज ठेवतं. त्यासाठी ॲलोवेरा जेल ॲड केल्यानंतर आता या सगळ्या गोष्टी आहेत एकत्र आपल्याला छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. आता तुम्हाला दिसत असेल साखर जी आहे ना ती बऱ्यापैकी विरघळलेली आहे आणि छान क्रीमी कन्सिस्टन्सीचा घरच्या घरी आपल्याला हा जो फेस पॅक आहे तो तयार झालेला आहे, जो तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर, हातापायांवर, मानेवर, कोपरांवर, ढोपरांवर, अंडरआर्म्समध्ये सुद्धा लावू शकता, जेणेकरून वर्षानुवर्ष तुमच्या हातापायांवर जमा झालेला काळपटपणा असेल, मळ, घाण असेल, ही एका चुटकीसरशी गायब होईल. आणि अगदी एकही रुपया खर्च न करता घरातल्याच किचनमधल्याच वस्तू आपण याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. फक्त आठवड्यातून 10 ते 15 मिनटं तुम्ही स्वतःसाठी काढा. 1 ते 2 वेळा हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे. बघा, अगदी 100% चांगले रिझल्ट तुम्हाला मिळतील. आणि इथून पुढे कुठल्याही कार्यक्रमाला किंवा कुठल्याही सणासमारंभासाठी पार्लरमध्ये जाऊन चेहऱ्याचं फेशियल, क्लीनअप, मॅनिक्युअर, पेडिक्युअर करण्याची अजिबात गरज पडणार नाही. तर असो, आता मी इथं तुम्हाला माझ्या हातांवरती अप्लाय करून दाखवणार आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला हात जो आहे तो व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तुम्ही चेहऱ्यावर लावणार असाल तर चेहरा व्यवस्थित अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याच्यानंतरच कुठलीही होम रेमेडी असेल ती अप्लाय करायची आहे. आता तयार करून घेतलेला हा जो पॅक आहे तो आपल्याला व्यवस्थित हातांवरती, तुम्हाला मानेवर, ढोपरा कोपरांवर किंवा चेहऱ्यावर लावायचा असेल तर तिथं व्यवस्थित तुम्ही ब्रशच्या मदतीनं, अशा पद्धतीनं बोटांच्या मदतीनं तो हातांवरती किंवा चेहऱ्यावरती व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. आता चेहऱ्यावरती लावताना शक्यतो हलक्या हाताने लावा, कारण याच्यामध्ये आपण साखर घेतलेली आहे, ज्याच्यामुळे आपल्या चेहऱ्याला जास्त काही हानीसुद्धा व्हायला नको. आणि हातांवरती लावणार असाल तर व्यवस्थित अशा पद्धतीनं तुम्ही लावून घ्या. थोडंसं दाब देऊन लावलात तरीसुद्धा चालेल. छान हा आपल्या हातांवरती लावायचा आहे आणि 10 ते 15 मिनटं व्यवस्थित तसाच लावून ठेवायचा आहे, जेणेकरून याच्यामध्ये वापरलेले सगळे घटक आपल्या स्किनच्या आतल्या लेअरपर्यंत जाऊन अगदी व्यवस्थितपणे हातापायांवरचा, मानेवरचा, चेहऱ्यावरचा काळपटपणा कमी करण्यासाठी अगदी छान काम करतील. आणि एकाच वापरामध्ये तुम्हाला 2 ते 3 शेड इतकी तुमची स्किन लाईटर झालेली सुद्धा जाणवेल. आता तुम्ही बघू शकता, लावताना सुद्धा मी थोडीशी स्क्रबिंग करते, जेणेकरून याच्यामध्ये साखरेचे दाणेसुद्धा आहेत, ज्याच्यामुळं आपल्या हातापायांचा मळ, घाण जो आहे तो पटकन निघून जाण्यासाठी मदत होणार आहे. आता लावल्यानंतर 10 ते 15 मिनटं आपल्याला हे हातांवरती असंच सुकू द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. पण त्या अगोदर आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, यूजफुल, इन्फॉर्मेटिव्ह ठरला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कुठून बघताय हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. तर चला, आता 10 ते 15 मिनटानंतर आपल्याला हे धुवून टाकायचं आहे, पण असंच डायरेक्टली न धुता आपल्याला पाण्याचा थोडासा ओलसर हात घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा हलक्या हाताने छान अशी स्क्रबिंग करायची आहे, थोडंसं मसाजसुद्धा करायचं आहे, ज्याच्यामुळे आपल्या हातापायांवरची डेड स्किन आहे ती निघून जाण्यासाठी मदत होते. तुम्ही चेहऱ्यावरती वापरलं तर चेहऱ्यावरचे डेड स्किन असेल, सोबतच ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स असतील तर हे सगळं रिमूव्ह होऊन छान गुळगुळीत तुमची त्वचा झालेली तुम्हाला जाणवेल. अगदी पहिल्याच वापरामध्ये तुमची स्किन 2 ते 3 शेड किंवा 1 ते 2 शेड लाईटर झालेली सुद्धा तुम्हाला नक्की जाणवेल. आणि त्यानंतर आपल्याला थंड पाण्यानं जो आहे तो हात व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. इथं तुम्ही शॅम्पू वापरला तर पाणी थोडंसं जास्त तुम्हाला लागणार आहे. तर असो, छान तुमच्या स्किनमध्ये सुद्धा असाच ग्लो येणार आहे. आणि हा आलेला ग्लो जो आहे तो लॉक करण्यासाठी आपल्याला इथं चेहऱ्याप्रमाणेच हाताला सुद्धा व्यवस्थित मॉइश्चराईज करणं गरजेचं आहे. इथं तुम्ही कुठलाही बॉडी लोशन, मॉइश्चरायझर किंवा ॲलोवेरा जेल, गुलाबजल काहीही वापरू शकता. आता मी इथं व्यवस्थित हाताला मॉइश्चराईज करण्यासाठी गुलाबजल वापरणार आहे. तुमच्याही हातापायांवर भरपूर काळपटपणा आला असेल तो कमी करण्यासाठी आठवड्यातून 3 वेळा तुम्ही ही स्टेप नक्की करू शकता किंवा आठवड्यातून किमान एकदा तरी तुम्ही ही स्टेप केली तर 100% तुम्हाला पार्लरमध्ये एकही रुपया खर्च करण्याची कधीच गरज पडणार नाही. तर छान अशा पद्धतीनं मी हाताला सुद्धा मॉइश्चराईज करून घेते. आणि चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. आय होप आवडला असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.